पुढील 5 वर्षात म्हणजेच 2030पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शाश्वत व पर्यावरणस्नेही घरांचे अभिवचन देणाऱ्या माझे घर माझा अधिकार हे ब्रीदवाक्य असलेल्या गृहनिर्माण धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली. 2007मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असताना गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर 2015, 2021 व 2024मध्ये धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला, पण धोरणाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले नव्हते. परवडणारे घरे हा नवीन गृहनिर्माण धोरणाचा गाभा 2030पर्यंत 35 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 70,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आली आहे. त्यापुढील 10 वर्षापर्यंत आणखीन 50 लाख घरे बांधण्याची योजना आहे. दुर्बल घटकांसाठी सामाजिक गृहनिर्माण आणि अल्प उत्पन्न गटाकरिता 35 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येकाला परवडणारे घर उपलब्ध करून देण्याचे महायुती सरकारचे धोरण चांगले व त्याचे स्वागतच करायला हवे. पण गृहनिर्माण क्षेत्रात विकासक किंवा बिल्डरांना फायदेशीर धोरणे राबवणारे राज्यकर्ते, अधिकारी, बिल्डरांची साखळी किंवा अभद्र युती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वात आधी मोडून काढावी लागेल, तरच परवडणारे घरे उभे राहू शकतील. परिच्छेद मुंबई महानगर, पुणे, नाशिक या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने विकसित अशा सुवर्ण त्रिकोणात घरांची खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अन्य मोठ्या शहरामध्ये घरांच्या किमती अधिक आहेत. त्या परवडत नसल्यामुळेच मोठ्या शहरात बेकायदा अथवा अनधिकृत झोपड्यांना मागणी वाढली. देशातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 18% अधिक लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबई, ठाण्यात हे प्रमाण सर्वाधिक. सरकारने झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविली, पण या योजनेत विकासक गब्बर झाले आणि मिळालेल्या घरात राहणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या अशक्य ठरले. मग अनेकांनी घरे विकून मुंबई बाहेर जाण्यास प्राधान्य दिले. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत बिल्डरांचाच अधिक फायदा झाला, कारण फुकटची जमीन बिल्डरांना आयती मिळाली. नवीन गृहनिर्माण धोरणात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेवर भर देण्यात आला आहे. समूह विकासाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. ही योजना देखील विकासकांच्या फायद्याची. केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांसाठी ही योजना लागू करण्याची तरतूद करण्यात आली, परंतु केंद्र सरकार जमीन देण्यास तयार होत नाही. धारावीसाठी रेल्वेच्या जागेचा अपवाद असला तरी हे काम करणाऱ्या विकासकाचे हात दूर दूर पोहोचलेले असल्यानेच रेल्वेचाही नाईलाज झाला असण्याची शक्यता अधिक आहे.